किती वेळ भिजवलं जाते? 7 ते 8 घंटे भिजवलं असतं. 7 ते 8 घंटे. हो. त्याच्यामध्ये 4 किलो आलू, 4 किलो आलू. आता हे काय पडायला दादा? 4 किलो शेंगदाणा, साबुदाणा किती देतात त्याच्यात? 20 किलो टाकायचा, 20 किलो. 20 किलो साबुदाणा. हो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्र खूप खूप शुभेच्छा. आणि आज श्री काळेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे विष्णुपुरीला, येथे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साबुदाणा खिचडी ही बनत असते. ही साबुदाणा खिचडी कशा प्रकारे बनते याची सर्व प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओला एंड पर्यंत बघा. दादा, खिचडी किती बनणार आहे आता सध्या? सध्या 20 किलोची बनणार आहे खिचडी. 20 किलोची. किती वाजल्यापासून बनवणं चालू आहे? रात्री 3 वाजल्यापासून चालू आहे. रात्री 3 वाजल्यापासून. हो. दादा, मिरची किती टाकणार आहे त्याच्यात? याच्यात 2 किलो मिरची. 2 किलो मिरची. हो. आणि सुरुवातीला तेल किती टाकलं याच्यात? 4 किलो तेल टाकलं, 2 किलो मिरची. आता हे बनण्यासाठी किती वेळ लागते? 15 ते 20 मिनिट लागतील भैया. 15 ते 20 मिनिटात रेडी. हो. नाव काय आपलं? हनुमान आचारी. तर आपण या महाप्रसादामध्ये याच्यामध्ये पण आता काय पर्सनल पण ऑर्डर घेतात? हो. पर्सनल ऑर्डर घेतात. हो. कॅटरस काय आपलं कोणतं आहे? रामदेव कॅटरर्स सांगतो. रामदेव कॅटरस. आता हे जवळपास दिवसभरामध्ये किती बनणार आहे? आता 5 आतापर्यंत 5 क्विंटल झालेली आहे. हा. आता दिवसभर जितकं चालू होईल तोपर्यंत बनणार आहोत. दरवर्षी असता इथं हो, बनण्यासाठी? दरवर्षी असतं. त्याच्यामध्ये 4 किलो आलू, 4 किलो आलू. मित्रांनो, सध्या बघू शकता तुम्ही, एक कढई जशी रिकामी वाली जसं तुम्हाला, तर दुसरी कढई पण बनवण्याचं कार्य या ठिकाणी दिसत आहे. कारण की पब्लिक जे आहे ते लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात देवाचं दर्शन घेण्यासाठी. सोबतच मग त्यांना फराळासाठी हे जे साबुदाणा खिचडी आहे ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात बनवली जाते. आज या ठिकाणी 500 किलोची हे साबुदाणा खिचडी बनत आहे. हे थोड्या कढईमध्ये, थोड्या हिस्स्यामध्ये. आणि दादा, हे जे साबुदाणा आहे, हो साबुदाणा, याला किती वेळ भिजवलं जाते? 7 ते 8 घंटे भिजवलं असतं. 7 ते 8 घंटे. हो. आता हे तुम्ही कधी भिजवलं होतं? रात्री आम्ही 3 ला भिजवलं होतं. 3 वाजता भिजवलं होतं. हो. आणि याला मोकळं करत राहावं लागते का? हो, नाही मोकळं करायचं नाही. ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस थोडं मोकळं करून घ्यावं लागते. हा. म्हणजे मधामध्ये ढवळ राहिले नाही पाहिजे. आणि पाण्याची पात्रता किती ठेवावी लागते समजा याच्यात? ते म्हणजे साबुदाण्याच्या वर 1 इंच पाणी ठेवावं लागते. 1 इंच वर ठेवा. 1 इंच. त्याच्यानं काय होते? ते साबुदाणा म्हणजे सॉफ्ट होते, त्यातून चिकट होत नाही, म्हणजे नरम राहते. नरम आणि चिकट एकमेकाला चिपकत नाही समजा. हा. तर दादा, जवळपास किती वर्षापासून म्हणजे आपण हे आचार्याचं काम करता? मी 2-4 वर्षापासून करतो. 2-4 वर्ष. आणि काय काय येते आपल्याला बनवायला? सर्व पदार्थ येतात ना. तरी जामून, बालुशाही, हे स्वीट मध्ये? हो, स्वीट मध्ये. त्यानंतर पालक पनीर, पालक टिक्का, पालक मटर, आलू छोले. म्हणजे जे नॉर्मली कार्यक्रमामध्ये जे पदार्थ राहतात सर्व पदार्थ आम्ही बनवतो. स्नॅक्स मध्ये जसं शेव चिवडा वगैरे. शेव चिवडा, त्याच्यानंतर भजे, मिरची भजे, कट भजे. आता हे काय पडायला दादा? 4 किलो शेंगदाणा. शेंगदाणा कूट. हो. किती? 4 किलो. 4 किलो शेंगदाणा कूट. दादा, हे ते आता हे साबुदाणा खिचडीचे बनायचं आणि वाटपाचा कार्यक्रम आहे, हे मंदिराकडून आहे का आता पोरं मिळून करायला ते? ग्रुप कोण आहे? ग्रुप करून करा. त्याच्यामध्ये शेंगदाणा नमक. शेंगदाणा नमक किती दादा? 400 ग्राम. 400 ग्राम शेंगदाणा नमक. हो.
साबुदाणा भैया साबुदाणा साबुदाणा किती देतात त्याच्यात? 20 किलो टाकायचा, 20 किलो. 20 किलो साबुदाणा. हो. हा. अच्छा. याला जवळपास 7 ते 8 तास भिजून ठेवून तेव्हा हे कुठंतरी मोकळा साबुदाणा होते. हो. आता हे फायनल चालू आहे समजा. आता हो, होतं final. चालेल. साबुदाणा खिचडी आता हे कम्प्लीट आहे समजा. हो. दादा आता तुम्हाला पर्सनल कोणाला ऑर्डर वगैरे द्यायची तर कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का तुमचा? हो भेटते ना. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 94 233 84 772. तर हे दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर पण तुम्ही कॉल करून कसल्याही कार्यक्रमाचे, घरच्या लग्नाचे, सोयरीकचे, वाढदिवसाचे, घराच्या वास्तुशांतीचे, सर्व प्रकारचे जे कार्यक्रम असतात, सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे दादा ऑर्डर घेत असतात. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून यांना ऑर्डर देऊ शकता. आणि फायनली आपलं जे साबुदाणा खिचडी आहे ही तयार झालेली आहे.